Good morning, everybody. Earlier we saw what's a sentence. वाक्य कसं असावं आणि वाक्य कसं नसावं याबद्दल आपण गेल्या वेळेला चर्चा केली आणि आता थोडंसं पुढं जायचं आहे. आज आपल्याला वाक्याचे प्रकार पाहिजेत, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. मराठीप्रमाणेच इंग्रजीमध्ये पण वाक्याचे 4 प्रकार आहेत. देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस: असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड इंट्रॉगेटिव्ह. फर्स्ट इज असर्टिव्ह. मराठीमध्ये आपण त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतो. असर्टिव्ह इज द फॉर्म ऑफ टू असर्ट. टू असर्ट मीन्स टू से, टू स्टेट, बोलणे, एखादं विधान करणे. आणि म्हणून असर्टिव्ह सेंटेन्स इज ॲक्च्युली अ स्टेटमेंट. एक केवळ विधान असतं की ही गोज टू स्कूल, द सन रायझेस इन द ईस्ट, आय डोंट लाईक क्रिकेट, देर आर मेनी फ्लॉवर्स इन द गार्डन. अशी साधी जी विधानं असतात त्याला असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न नाही आहे, ज्या वाक्यात आज्ञा नाही आहे, ज्या वाक्यात उद्गार नाही आहे, असं साधं सरळ वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य. वाक्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इम्पॅरेटिव्ह. टू इम्पॅरेट मीन्स टू कमांड, टू ऑर्डर, एखादी आज्ञा करणे. पण यामध्ये केवळ आज्ञा नसते, यात आज्ञा, विनंती, सल्ला, सूचना, इशारा, ताकीद असं सगळं या प्रकारामध्ये येते. देर इज अन ऑर्डर, अ रिक्वेस्ट, अन ॲडवाईस, अन इन्स्ट्रक्शन, अ वॉर्निंग, एव्हरीथिंग मेक्स अन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. हा वाक्याचा दुसरा प्रकार आहे. वाक्याचा तिसरा जो प्रकार आहे ते म्हणजे एक्सक्लेमेटरी वाक्य. टू एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्या मनाला भावते, भिडते, मनाला स्पर्श करते, तेव्हा त्याबद्दलच्या आपल्या ज्या सहज स्फूर्त प्रतिक्रिया असतात, उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात, स्पॉन्टेनियस रिॲक्शन, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो इंग्लिशमध्ये. द सेम इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो अ सेंटेन्स दॅट मेक्स अन एक्सक्लेमेशन, that makes sudden expressions of feelings is called as exclamatory sentence. And the fourth type is interrogative sentence. To interrogate means to ask, to question, to inquire. So the sentence that asks some question is called an interrogative sentence. मराठीमध्ये पण ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात. आता हे प्रश्न 2 प्रकारचे असू शकतात, तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूया. तर एकंदरीत वाक्याचे 4 प्रकार आहेत: असर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पॅरेटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह. आता हे थोडंसं विस्तारानं आपण समजून घेऊ. इंग्रजीमध्ये हे जे वाक्याचे प्रकार असतात त्या प्रत्येकाचं पॅटर्न ठरलेलं आहे. इंग्रजीमध्ये वाक्यरचनेचा काही साचा ठरलेला असतो, त्याला पॅटर्न म्हणतात. असर्टिव्हचं पॅटर्न हे वेगळं असतं, इम्पॅरेटिव्हचं वेगळं असतं, इंट्रॉगेटिव्हचं वेगळं असतं, एक्सक्लेमेटरीचं वेगळं पॅटर्न असतं. दरम्यान वाक्याचे आणखीन 2 प्रकार पडतात. या प्रत्येकाचेच आहे ते अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी. हे ज्या वाक्यामध्ये होकार आहे ते होकारार्थी वाक्य, किंवा ज्या वाक्यात नकार नाही ते होकारार्थी वाक्य, आणि ज्या वाक्यामध्ये नकार आहे ते नकारार्थी वाक्य. असर्टिव्ह हा वाक्याचा मूळ प्रकार आहे. आपण वाक्यरचना शिकताना असर्टिव्ह वाक्यरचना ही प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं शिकणार आहोत. कारण एकदा का आपल्याला असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य बनवता आलं की त्याच्यावरून आपण इम्पॅरेटिव्ह बनवू शकतो, एक्सक्लेमेटरी बनवू शकतो, इंट्रॉगेटिव्ह बनवू शकतो. असर्टिव्ह वाक्यामध्येच आपण जुजबी बदल करतो. वी मेक सम नॉमिनल चेंजेस इन द कन्स्ट्रक्शन ऑर इन सम पॅटर्न अँड वी कॅन गेट द अदर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सो वी शुड फोकस ऑन मेकिंग अन असर्टिव्ह सेंटेन्स. विधानार्थी वाक्य बनवण्यावर आपला भर असणार आहे. आता उदाहरणार्थ असर्टिव्हचं होकारार्थी वाक्य काय असणार आहे? समजा यू रन व्हेरी फास्ट. कसं आहे बघा वाक्य, यू रन व्हेरी फास्ट. हे होकारार्थी वाक्य आहे. आता आपल्याला वाक्य नकारार्थी बनवायचं आहे, निगेटिव्ह बनवायचं आहे. तर या वाक्यामध्ये आपण नॉट शब्द घालणार आहोत. इंग्रजी वाक्यामध्ये नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी नॉट हा शब्द कंपल्सरीली यावा लागतो. आता या नॉट शब्दाला अनेक रूप आहेत. ते किती रूप आहेत, कोणती रूप आहेत ते आपल्याला यथावकाश समजेल. पण वाक्य जेव्हा आपण निगेटिव्ह बनवतो त्यास कंपल्सरी आपल्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द यावाच लागतो. फार महत्त्वाचा शब्द आहे नॉट. पण इतका महत्त्वाचा शब्द असून या नॉटचा एक प्रॉब्लेम असा आहे की तो थोडासा अधू आहे, अपुरा आहे.
तो थोडासा हँडिकॅप्ड आहे. नॉट हा शब्द वाक्यात स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभा राहू शकत नाही. नॉटला कुणाचा ना कुणाचा तरी आधार लागतो. मग हा कुणाचा आधार लागतो? तर नॉट या शब्दाला कंपल्सरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचा आधार लागतो. आता सहाय्यकारी क्रियापद हा एक स्वतंत्र टॉपिक आहे. ऑक्झिलरी व्हर्ब याचा अर्थ मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी येणारं क्रियापद, त्याला हेल्पिंग व्हर्ब असं सुद्धा म्हणतात. मराठीमध्ये शब्दशः सहाय्य करण्यासाठी येणारं क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, ते मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी येतं. तर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत जे आहेत बरीच आहेत, आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, कॅन, कुड, विल, शुड, मे, माईट, मस्ट, नीड, डेअर, यूज टू, ऑट टू, हॅव टू, ही सगळी इंग्रजीतली ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. तर ह्या ऑक्झिलरी व्हर्बची नॉटला गरज आहे. वाक्यामध्ये कधीही जेव्हा नॉट येईल त्यास ते ऑक्झिलरी व्हर्बला जोडून येतं. आता समजा ही इज गोइंग टू स्कूल, आपल्याला नॉट ॲड करायचं आहे. मग ही इज नॉट गोइंग टू स्कूल. इट विल रेन टुडे, मग नॉट ॲड करायचं आहे. इट विल नॉट रेन टुडे. दे हॅव रीच्ड द स्टेशन, नॉट ॲड करायचं. दे हॅव नॉट रीच्ड द स्टेशन. यू कॅन कम विथ मी, नॉट ॲड करायचे. यू कॅनॉट कम विथ मी. हा नॉट कंपल्सरी ऑक्झिलरी व्हर्ब सोबत येणार आहे. वाक्यात ऑक्झिलरी व्हर्ब नसेल तर आपल्याला काहीतरी तात्पुरती व्यवस्था करायला लागते. जसं भूमितीत बऱ्याच वेळा आपण काही रचना करून घेतो तसं इथेही आपल्याला तशी रचना करायला लागते. वाक्यात जर ऑक्झिलरी व्हर्ब नसेल तर आपल्याला डू किंवा डज किंवा डीड कंपल्सरी वापरावं लागतं. समजा आय लाईक क्रिकेट आणि वाक्यात नॉट ॲड करायचं आहे तर वाक्य असं तर होणार नाही. आय नॉट लाईक क्रिकेट किंवा आय लाईक नॉट क्रिकेट असं तर होऊ शकत नाही, कारण नॉट स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. बरं, वाक्यात ऑक्झिलरी व्हर्ब नाही, मग इतर कुठली ऑक्झिलरी व्हर्ब आपण आपल्या स्वतःच्या अधिकारात वापरू शकत नाही. आता वाक्यात इज आहे, समजा ही इज गोइंग टू स्कूल, नॉट ॲड करताना ही इज नॉट गोइंग टू स्कूल, ओके. पण आय लाईक क्रिकेट आणि ह्या वाक्यात नॉट ॲड करताना आपण इज घातलं तर तसं नाही चालणार आहे. मग त्यासाठी व्याकरणकाराने एक स्वतंत्र व्यवस्था आपल्यासाठी केली, ती डू या क्रियापदाची. आता समजा आय लाईक क्रिकेट, नॉट ॲड करायचं आहे. मग आय डू नॉट लाईक क्रिकेट. ही डज नॉट वर्क हार्ड. शी डिड नॉट रीड द न्यूजपेपर. डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, हे नॉट या शब्दाला कंपल्सरी सहाय्यकारी क्रियापदाचा आधार घ्यावा लागतो. आणखीन एक गोष्ट, नॉटची जागा ठरलेली आहे. आपल्याला मागच्यात असं सांगितलं की इंग्रजी वाक्यात प्रत्येक शब्दाची जागा ठरलेली आहे. आपली जागा तो शब्द कधीच सोडत नाही. मग नॉटची जागा कुठे आहे? तर नॉट हे कंपल्सरी मुख्य क्रियापदाच्या आधी येतं. आता ही इज गोइंग टू स्कूल, मग ही इज नॉट गोइंग, नॉट गोइंग. दे हॅव कम होम, दे हॅव नॉट कम, नॉट कम. इट विल रेन टुडे, इट विल नॉट रेन टुडे. हे नॉट कुठे येणार? तर मुख्य क्रियापदाच्या आधी येणार. किंवा आपण असं म्हणू शकतो की नॉटची जागा कुठे आहे? ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या मध्ये. कारण नॉटला एकीकडे सहाय्यकारी क्रियापदाचा आधार पाहिजे, दुसरीकडे मुख्य क्रियापदाचा सपोर्ट पाहिजे. तेव्हा नॉट हा कंपल्सरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या मध्ये येतो. दिस इज फिक्स. हार्ड अँड फास्ट नॉट ऑलवेज कम्स बिटवीन अन ऑक्झिलरी व्हर्ब अँड मेन व्हर्ब. तर आपण पहिलं वाक्य असं पाहिलं की यू रन व्हेरी फास्ट. आपल्याला नॉट ॲड करायचं आहे, मग डू सोबत घ्यायला लागेल. यू डू नॉट रन फास्ट. हे झालं ॲसर्टिव्ह वाक्य. यू रन व्हेरी फास्ट, यू डू नॉट रन व्हेरी फास्ट. आता आपल्याला इम्पेरेटिव्ह करायचं आहे. मग अशी सांगितलं तुम्हाला ॲसर्टिव्ह करता आलं की बाकी सगळे वाक्य करता येतात. आता ह्या ॲसर्टिव्हमधला आपण करता बाजूला करूया. यू रन व्हेरी फास्ट, तर यू काढा, राहिलं रन व्हेरी फास्ट, झालं वाक्य इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह वाक्य कंपल्सरी क्रियापदानं स्टार्ट होतं. तिथं करता असत नाही, कारण करता त्या वाक्यात गृहीत धरलेला असतो. द सब्जेक्ट इज टेकन फॉर ग्रँटेड, तो गृहीत धरलेला आहे म्हणून सब्जेक्ट वापरायची गरज नाही. इम्पेरेटिव्ह वाक्य डायरेक्ट क्रियापदानं स्टार्ट होतं. एखाद्याला बोलवायचं इकडे ये, मग आपलं इंग्लिश वाक्य होतं कम हिअर, सिट डाऊन, रीड द न्यूजपेपर, ड्रिंक सम मिल्क एव्हरी डे. प्रत्येक इम्पेरेटिव्ह वाक्य हे क्रियापदानं स्टार्ट होतं आणि ते पण क्रियापदाच्या मूळ रूपानं स्टार्ट होतं. आता गो टू स्कूल, मग हे गोज येणार, त्या वाक्यात वेंट येणार नाही, त्या वाक्यात गोज येणार नाही, त्या वाक्यात गॉन येणार नाही, त्या वाक्यात गोईंग पण येणार नाही, फक्त गो. इम्पेरेटिव्ह वाक्य क्रियापदाच्या मूळ रूपानं स्टार्ट होतं. कम, गो, रीड, राईट, ईट, प्ले, स्लीप, ओपन, शट, कंपल्सरी क्रियापदानं वाक्य स्टार्ट होतं.
आता हेच इम्पेरेटिव्ह वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, म्हणजे मग नॉट ॲड करायला लागेल. मग नॉटसाठी आपल्याला डू घ्यायला लागेल. डोंट रन व्हेरी फास्ट. पहिलं वाक्य होतं यू रन व्हेरी फास्ट, यू काढला, रन व्हेरी फास्ट इम्पेरेटिव्ह झालं. रन व्हेरी फास्टमध्ये डोंट शब्द ॲड केला, डोंट रन व्हेरी फास्ट. वेगाने धाव, रन व्हेरी फास्ट, वेगाने धावू नकोस, डोंट रन व्हेरी फास्ट. ॲसर्टिव्हचं इम्पेरेटिव्ह झालं. आता एक्सक्लेमेटरी वाक्य. जर ॲसर्टिव्ह वाक्य आपल्यासमोर असेल, मुद्दाम एकच वाक्य मी उदाहरण म्हणून वापरलं आहे, यू रन व्हेरी फास्ट. आता ह्याच वाक्याची रचना बदलायची आहे. वाक्याचा सेकंड पार्ट फर्स्ट प्लेसमध्ये येणार आहे आणि फर्स्ट पार्ट सेकंड प्लेसमध्ये येणार आहे. दरम्यान हाऊ किंवा व्हॉट वाक्य देणार आहे. मग आता यू रन व्हेरी फास्ट हे वाक्य तयार होणार हाऊ फास्ट यू रन आणि उद्गार चिन्ह. हाऊ फास्ट यू रन झालं वाक्य एक्सक्लेमेटरी. काही वेगळं केलं नाही, वाक्यात जरा आपण मोडतोड केली, वाक्याचे दोन तुकडे पाडले. वी टूक सेकंड पार्ट इन द फर्स्ट प्लेस अँड वी शिफ्टेड फर्स्ट पार्ट इन द सेकंड प्लेस अँड ॲट द एंड वी गेव द एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेटरी करताना आपल्याला त्या ठिकाणी उद्गार चिन्ह द्यावं लागलं. वाक्यात विशेष काही बदल केला नाही. यू रन व्हेरी फास्टमध्ये मोडतोड करून हाऊ फास्ट यू रन. समजा हेच वाक्य असतं, समजा यू आर अ व्हेरी फास्ट रनर, यू आर अ व्हेरी फास्ट रनर, मग तेच वाक्य झालं असतं व्हॉट अ फास्ट रनर यू आर. इथं पण यू आर अ व्हेरी फास्ट रनर, मग सेकंड पार्ट अगोदर आला व्हॉट अ फास्ट रनर आणि पहिला पार्ट यू आर हा शेवटी गेला. असं का होतं हे आपल्याला यथावकाश कळेल. काही इंग्रजीचे नियम हे अगदी युनिव्हर्सल आहेत, ते आयुष्यात कधी विसरायचे नाहीत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये वाक्यातल्या शब्दांचा क्रम हा नेहमी उतरत्या क्रमात असतो. वर्ड ऑर्डर इज ऑलवेज इन डिसेंडिंग ऑर्डर. द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स कम इन द बिगिनिंग, देन लेस इम्पॉर्टंट, लेस लेस लेस, लीस्ट इम्पॉर्टंट. सर्वात महत्त्वाचे शब्द आधी, कर्ता क्रियापद, मग बाकीचे नंतर. आणि मग जर दुसऱ्या कुठल्या शब्दाचं महत्त्व वाढवायचं झालं तर मग आपल्याला त्यांचा क्रम बदलायला लागतो. आता यू रन व्हेरी फास्टमध्ये यू रन महत्त्वाचं आहे म्हणून सुरुवातीला व्हेरी फास्ट कमी महत्त्वाचं आहे. तेच आपल्याला सांगायचं की किती वेगाने धावतोस तू, किती वेगाने. आता फास्ट शब्दावर स्ट्रेस द्यायचा आहे. इंग्रजीमध्ये एक लक्षात घ्या, ज्या शब्दाचं महत्त्व वाढवायचं असतं त्याला उचलायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला त्याची प्रतिष्ठापना करायची. यू रन व्हेरी फास्ट, हाऊ फास्ट यू रन. यू आर अ व्हेरी फास्ट रनर, व्हॉट अ फास्ट रनर यू आर. झालं ॲसर्टिव्हचं एक्सक्लेमेटिव्ह तयार झालं. आता इंट्रॉगेटिव्ह वाक्य कसं तयार होतं पहा. मूळ वाक्य आपलं काय आहे, यू रन व्हेरी फास्ट. तो आपण मूळ वाक्याचा अजून आपण धागा सोडलेला नाही. यू रन व्हेरी फास्ट हे ॲसर्टिव्ह आहे. आपण ॲसर्टिव्हवरनंच इम्पेरेटिव्ह केलं, ॲसर्टिव्हवरनंच एक्सक्लेमेटरी केलं. आता ॲसर्टिव्हवरनं इंट्रॉगेटिव्ह करूया. यू रन व्हेरी फास्ट, प्रश्न बनवायचा आहे. बस त्या वाक्यात फक्त डू शब्द ॲड करा, फक्त डू शब्द घाला. असं काय झालं वाक्य, डू यू रन व्हेरी फास्ट. झाला प्रश्न तयार. काय करायला लागलं, एक फक्त डू ॲड केला. अर्थात प्रत्येक वेळेला डू येईल असं नाही, ते तेव्हा काय घ्यायचं आहे तुम्हाला हळूहळू कळेल. फक्त मूलभूत संकल्पना जी बेसिक कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा की व्हेन वी टर्न assertive sentence into interrogative, the sentence has to start with an auxiliary verb. Do हे auxiliary verb आपण वापरलं. ते समजा हे वाक्य असं असतं, यू आर रनिंग व्हेरी फास्ट, तर तो आर आपण मागे घेतला असता, आर यू रनिंग व्हेरी फास्ट. झाला प्रश्न तयार. ऑक्झिलरी व्हर्ब सब्जेक्टच्या आधी घेतला की प्रश्न तयार होतो. तर यू रन व्हेरी फास्ट, मग डू यू रन व्हेरी फास्ट. आता ह्याचंच आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. समजा परत त्यात नॉट ॲड करा. डोंट यू रन व्हेरी फास्ट, तू वेगाने धावत नाहीस, तू वेगाने धावतोस. यू रन व्हेरी फास्ट. डू यू रन व्हेरी फास्ट, तू वेगानं धावतोस काय. डोंट यू रन व्हेरी फास्ट, तू वेगानं धावत नाहीस. आता ह्याचाच आपल्याला WH क्वेश्चन बनवायचं आहे. त्या WH क्वेश्चनमध्ये फक्त आता आपण काय केलं, यू रन व्हेरी फास्टच्या मागं डू घेतला, त्याच्या मागं परत एक WH शब्द ॲड करा. मूळ फ्रेमला कुठं धक्का लावायचा नाही. बघा वाक्य काय तयार होईल, व्हाय डू यू रन व्हेरी फास्ट. मूळ वाक्य यू रन व्हेरी फास्ट, तिथं डू घेतलं, डू यू रन व्हेरी फास्ट, परत त्याच्यामागं व्हाय घेतलं, व्हाय डू यू रन व्हेरी फास्ट. झाला प्रश्न तयार. आता व्हायच्या जागी दुसरं पण असू शकेल, हाऊ डू यू रन व्हेरी फास्ट, इतक्या वेगानं तो कसा धावतोस. व्हेन डू यू रन व्हेरी फास्ट, तू वेगानं नेमकं केव्हा धावतोस. व्हॉट डू यू रन व्हेरी फास्ट फॉर, तू वेगानं कशासाठी धावतोयस. मूळ फ्रेमला कुठेही धक्का लावत नाही आपण. सो व्हाय डू यू रन व्हेरी फास्ट. आता याचाच आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. काही नाही, परत मग असं नॉट ॲड करा. यू रन व्हेरी फास्ट,
डू यू रन व्हेरी फास्ट, डोंट यू रन व्हेरी फास्ट. आता त्याच्यामागं व्हाय घेऊन बघा. व्हाय डोंट यू रन व्हेरी फास्ट, व्हाय डोंट यू रन व्हेरी फास्ट. तू वेगानं का धावत नाहीस? व्हाय डोंट यू रन व्हेरी फास्ट. म्हणजे बघा कसं वाक्य बदलत गेलं. पहिल्यापासून परत बघा. यू रन व्हेरी फास्ट, यू डोंट रन व्हेरी फास्ट, हे असर्टिव्ह. हाऊ फास्ट यू रन, व्हॉट अ फास्ट रनर यू आर. वरती आपण इम्पेरेटिव्ह आधी पाहिले की रन व्हेरी फास्ट, डोंट रन व्हेरी फास्ट. आणि इंट्रॉगेटिव्हमध्ये आता आपण पाहिलं की डू यू रन व्हेरी फास्ट, डोंट यू रन व्हेरी फास्ट, व्हाय डू यू रन व्हेरी फास्ट, व्हाय डोंट यू रन व्हेरी फास्ट. केवढी वाक्य झाली. एका वाक्य यू रन व्हेरी फास्ट यावरनं आपण वाक्याचे सगळे प्रकार तयार केले. ॲसर्टिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह सगळं. आणि हे करताना कुठेही आपण वाक्यात फार मोडतोड केली नाही, उधार उसनवार केलेलं नाही, वाक्यात काहीही फारसे मेजर चेंजेस केलेले नाही आहेत. आणि त्यामुळे लक्षात घ्या, इंग्रजी वाक्यरचना शिकणं हे सोपं आहे. फक्त आपल्यापर्यंत तंत्रशुद्ध आपण कधी शिकलेलं नाही. आता आपण ते शिकतोय, हे सगळं नीट आत्मसात करून घ्या. आता हे जे प्रश्न असतात त्यात पुन्हा दोन प्रकार असतात. काही प्रश्न हे उत्तरासाठी विचारलेले असतात. उत्तरासाठी आता समजा व्हेअर आर यू गोईंग, याला उत्तर आहे आय एम गोईंग टू स्कूल, आय एम गोईंग टू द मार्केट, आय एम गोईंग टू लायब्ररी. व्हाय वेअर यू ॲबसेंट येस्टरडे, आय वॉज ॲबसेंट येस्टरडे बिकॉज सो अँड सो. डू यू लाईक इंग्लिश, येस आय लाईक इंग्लिश व्हेरी मच, नो आय डोंट लाईक इंग्लिश ॲट ऑल. म्हणजे काही प्रश्न हे उत्तरासाठी असतात. हे रेग्युलर क्वेश्चन्स असतात. परीक्षेत जी आपली क्वेश्चन आन्सर्स आहेत, प्रश्न उत्तर असतात, हे नॉर्मल रेग्युलर क्वेश्चन्स असतात. पण काही प्रश्न असे असतात ज्यांना उत्तर नसतं, किंवा ते उत्तरासाठी विचारलेलेच नसतात. त्या प्रश्नातच त्याचा आशय सामावलेला असतो, ते वेगळ्या उत्तरासाठी विचारलेला प्रश्न नसतो. समजा एखाद्या मुलाला आज विचारलं की व्हाय डोंट यू स्टडी हार्ड, तू अभ्यास का करत नाहीस. हा काय उत्तरासाठी प्रश्न नाही की त्याच्यानं उत्तर अपेक्षित आहे की देर इज लॉकडाऊन नाऊ अँड देर आर नो स्कूल्स, देर आर नो चान्स ऑफ एक्झाम्स अँड ऑनलाईन स्टडी इज नॉट दॅट इंटरेस्टिंग, सो आय डोंट स्टडी हार्ड. हे उत्तरासाठी नाही आहे. जेव्हा व्हाय डोंट यू स्टडी हार्ड जेव्हा पालक शिक्षक विचारतात त्यात त्यांची तळमळ असते यू शूड स्टडी हार्ड. मराठीसुद्धा तू अभ्यास का करत नाहीस असं जे आईवडील पालक शिक्षक म्हणतात तेव्हा त्यांना असं सुचवायचं असतं की बाळ तू अभ्यास करावास. हा उत्तरासाठी प्रश्न नाही. अशा प्रश्नांना मराठीमध्ये अलंकारिक प्रश्न म्हणतात, इंग्रजीमध्ये त्यांना रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणतात. हे सगळं आपण विस्तारानं नंतर पाहूया. तर आज आपण पाहिलं वाक्याचे 4 प्रकार आहेत. ॲसर्टिव्ह विधानार्थी वाक्य, त्यात केवळ विधान केलेलं असतं. इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी, त्यात आज्ञा विनंती उद्गार सल्ला वगैरे आज्ञा विनंती वगैरे असते. तिसरं एक्सक्लेमेटिव्ह उद्गारार्थी, त्यामध्ये भावनेचा उद्रेक असतो, उद्गारार्थी वाक्य असतं. आणि इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थकी, ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. आता ह्याच वाक्याच्या 4 प्रकाराबद्दल आणखीन काही सविस्तर गोष्टी पाहायच्यात, पण ते आपण आता पुढच्या तासाला पाहूया. अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल, आपल्याला सगळं आवडलं असेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुन्हा आपण पुढच्या भागाच्याच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड बी हॅपी.